अध्याय 3 कर्मयोग भाग 1। मित्रांनो, दुसऱ्या अध्यायातील ज्ञान ऐकून अर्जुनाचा गोंधळ उडाला आहे। जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग युद्ध का, या प्रश्नातून तिसरा अध्याय कर्मयोग सुरू होतो। श्रीकृष्ण येथे स्पष्ट करतात की कर्म टाळणे म्हणजे संन्यास नव्हे। हा भाग निष्क्रियतेकडून कर्तव्याकडे नेणारा प्रवास आहे, जिथे निस्वार्थ कर्मच माणसाला बंधनातून मुक्त करते। हे आपण शिकणार आहोत। श्लोक 1। अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। अर्जुनाचा असा समज झाला आहे की ज्ञान मिळवणे म्हणजे हातातील काम सोडून शांत बसणे। तो श्रीकृष्णांना विचारतो की जर तुमच्या मते बुद्धी किंवा ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर मला या युद्धासारख्या भयानक आणि हिंसक कर्मात का ढकलत आहात? अर्जुनाला वाटते की युद्धापेक्षा ज्ञानमार्ग सोपा आहे। हा श्लोक आपल्या सर्वांच्या मनातील संघर्षाचे प्रतीक आहे। जेव्हा आपण कर्तव्याला ओझे मानतो आणि त्यातून पळ काढण्यासाठी अध्यात्माचा चुकीचा अर्थ लावतो। श्लोक 2। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। अर्जुन म्हणतो, तुमच्या संमिश्र बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे। त्याला वाटते की एकदा भगवंत ज्ञानाची स्तुती करतात तर दुसऱ्या क्षणी युद्धाचा आग्रह धरतात। अर्जुन येथे एका स्पष्ट उत्तराची मागणी करत आहे, ज्यामुळे त्याचे कल्याण होईल। मानवी स्वभाव असा आहे की आपल्याला कायम हे की ते अशा सोप्या निवडी हव्या असतात। अर्जुनाची ही व्याकुळता हे दर्शवते की तो अजूनही कर्माला ज्ञानाचा शत्रू मानत आहे। हे श्रीकृष्ण पुढील श्लोकात खोडून काढणार आहेत। श्लोक 3। लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम। भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की या जगात प्रगतीचे 2 मार्ग मी पूर्वीच सांगितले आहेत। एक म्हणजे सांख्ययोग, जो चिंतनावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे, आणि दुसरा म्हणजे कर्मयोग, जो कृतिशील लोकांसाठी आहे। भगवंत इथे हे स्पष्ट करत आहेत की दोन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे नेतात, पण व्यक्तीच्या स्वभावानुसार मार्ग निवडला जातो। अर्जुनासारख्या क्षत्रियासाठी कर्ममार्ग हाच सर्वात नैसर्गिक आणि श्रेष्ठ मार्ग आहे, हे पटवून देण्याची ही सुरुवात आहे। श्लोक 4। न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। श्रीकृष्ण येथे एक मोठा गैरसमज दूर करतात। ते म्हणतात की केवळ कर्म न केल्याने किंवा कर्माचा त्याग केल्याने कोणालाही नैष्कर्म्य मिळत नाही। केवळ संन्यास घेतल्याने किंवा भगवी वस्त्रे घातल्याने सिद्धी प्राप्त होत नाही। आंतरिक शुद्धीशिवाय केलेला कर्माचा त्याग हा निरर्थक असतो। जोपर्यंत मनात इच्छा आहेत तोपर्यंत कर्म सोडावे लागणे हे बंधनच ठरते। खरी मुक्ती कर्म सोडण्यात नसून कर्मामागील आसक्ती सोडण्यात आहे। हा या श्लोकाचा मुख्य संदेश आहे। श्लोक 5। नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृतिर्जयद्गुणे। हा श्लोक मानवी निसर्गाचे महान सत्य सांगतो।
जगातील कोणताही जीव एक क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्या शरीराची हालचाल, श्वास घेणे, विचार करणे हे सुद्धा कर्मच आहे. प्रकृतीचे 3 गुण रजतम सत्व प्रत्येक माणसाला त्याच्या स्वभावानुसार कर्म करायला भाग पाडतात. आपण कर्मापासून पळू शकत नाही, कारण आपण निसर्गाच्या नियमांनी बांधलेलो आहोत. त्यामुळे मी कर्म करणार नाही हा हट्ट धरणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाशीच खोटे बोलण्यासारखे आहे. श्लोक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. जो माणूस वरवर आपली कर्मे थांबवतो, म्हणजे हातापायांनी काहीही करत नाही, पण मनात मात्र विषयांचे आणि भोगांचे चिंतन करत राहतो, त्याला श्रीकृष्ण मिथ्याचार म्हणतात. अशा माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. केवळ बाह्य त्याग हा आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण नाही. मनात सुरू असलेला गोंधळ हा शरीराच्या हालचालीपेक्षा जास्त घातक असतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की खरी साधना ही मनाची आहे. केवळ शरीराचे प्रदर्शन करणे म्हणजे ढोंगीपणा आहे. श्लोक 7. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्त सविशिष्यते. खरा श्रेष्ठ पुरुष कोण? जो आपल्या इंद्रियांवर मनाद्वारे ताबा मिळवतो आणि अनासक्त होऊन म्हणजेच फळाची आशा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडतो. असा व्यक्ती समाजात राहून सर्व कामे करूनही त्या कर्माच्या फळाने बांधला जात असतो. श्रीकृष्णांच्या मते अरण्यात जाऊन शांत बसणाऱ्या ढोंगी माणसापेक्षा समाजात राहून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणारा कर्मयोगी कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. इथे भगवंत आसक्ती नसलेल्या कर्माला सर्वोच्च स्थान देत आहेत. श्लोक 8. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मण शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धिद्ध कर्मण. श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट आदेश देतात, तू तुझे विहित कर्तव्य कर. ते सांगतात की काहीही न करण्यापेक्षा कर्म करणे केव्हाही चांगले आहे. इतकेच नाही तर तू काहीच केले नाहीस तर तुझे शरीर जिवंत ठेवणेही शक्य होणार नाही. जीवनाचे अस्तित्वच कर्मावर अवलंबून आहे. हा श्लोक आपल्याला आळस झटकून कामाला लागण्याची प्रेरणा देतो. प्रत्येक व्यक्तीला समाजात एक भूमिका दिलेली असते आणि ती पार पाडणे हेच त्याचे श्रेष्ठ कर्तव्य असते. श्लोक 9. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. कर्म माणसाला बांधते असे म्हणतात, पण श्रीकृष्ण इथे एक तोडगा सांगत आहेत. जेव्हा आपण कर्म यज्ञासाठी म्हणजेच ईश्वरासाठी किंवा दुसऱ्याच्या कल्याणासाठी करतो तेव्हा ते आपल्याला बांधत नाही, पण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले कर्म माणसाला मोह आणि बंधनात अडकवते. म्हणूनच हे अर्जुना, तू फळाची आसक्ती सोडून केवळ यज्ञासाठीच कर्म कर. जेव्हा कामाचा उद्देश उदात्त असतो तेव्हा ते काम हीच पूजा बनते आणि माणसाला बंधनातून मुक्त करते. श्लोक 10. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषो तिष्ठकामधुक्.
सृष्टीच्या प्रारंभी प्रजापती ब्रह्मदेवाने यज्ञासह सर्व प्रजा निर्माण केली. त्यांनी सांगितले की या यज्ञाच्या द्वारे तुमची प्रगती आणि वृद्धी होईल. हा यज्ञ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू ठरेल. याचा अर्थ असा की सृष्टीची रचनाच देण्याघेण्याच्या चक्रावर आधारित आहे. जेव्हा आपण आपले कर्तव्य यज्ञ म्हणून करतो तेव्हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो. हे परस्पर सहकार्याचे चक्र म्हणजे सृष्टीचा नियम आहे आणि तो पाळणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.